नमस्कार मित्रांनो. तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील एका अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक रूटवर निघालेले आहोत. आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण अशा 3 जागा कव्हर करणार आहोत की ज्या तुम्ही कोल्हापुरात आल्यावर अजिबात मिस करायला नकोत. पहिले जाणार आहोत करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाला. तिथे मन तृप्त झाल्यावर आपण निघू दत्त महाराजांच्या दर्शनासाठी, म्हणजेच नरसोबाच्या वाडीला. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका अशा गूढ आणि अद्भुत मंदिरात ज्याची शिल्पकला पाहून तुम्ही नक्कीच अवाक व्हाल. ते म्हणजे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. मुंबईतून कोल्हापुरात पोचायला रात्र झाली. रात्रीच्या जेवणासाठी सरकारांनी ही थाळी रेस्टॉरंटची जागा शोधून काढली. या रेस्टॉरंटचं नाव होतं गार्गीज नैवेद्य, जिथे अनलिमिटेड थाळी मिळते 399 रुपयाला. येताच केसर वेलकम ड्रिंक मिळालं होतं. चला तर मग बघूया या थाळीत काय मेजवानी होती. मालपुआ, पनीर भाजी, बटाटा रस्सा भाजी, छोले, दाल फ्राय, कढी आणि आमरस आणि त्याबरोबर पुरी, पोळ्या आणि मसाला पराठा. त्याच्यानंतर वरण भात आणि मूग डाळीची खिचडी. साईड डिश कम स्टार्टरमध्ये ढोकळा, चटपटीत पापडी चाट, मिनी समोसा आणि चटण्या. त्याच्या शेजारी कोशिंबीर. ही संपूर्ण थाळी अनलिमिटेड होती. स्वीट डिश सकट. चव आणि सर्व्हिस दोनही अप्रतिम. सुप्रभात मंडळी. सकाळचे वाजले आहेत 6. आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये. आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी महालक्ष्मी मंदिरामध्ये. लॉंग विकेंड असल्यामुळे गर्दी फार जास्त आहे, म्हणून आम्ही लवकरच दर्शनाला निघालेलो आहोत. आता बघूया तिथे जाऊन असं कितपत गर्दी आहे आणि आपलं दर्शन कसं होतं. चला. आमचं हॉटेल मेन डेपोच्या बाजूलाच आहे. तर आता आपण मेन चौकात आहोत आणि रिक्षा पकडण्यासाठी थांबलेलो आहोत. रिक्षा पकडून जाऊ ते मंदिरात. आमची गाडी आम्ही हॉटेलवरच पार्क करून ऑटोने मंदिरात पोचलो. मंदिर जेमतेम 2 किलोमीटर अंतरावरती होतं आणि 10 मिनिटात मंदिरात आम्ही पोचलो. महत्त्वाची टीप: जर तुम्ही स्वतःच्या गाड्या घेऊन अंबाबाई मंदिराच्या दिशेने येणार असाल तर मंदिराच्या अगदी जवळ गाडी देण्याचा प्रयत्न करू नका. महाद्वार रोड आणि आजूबाजूच्या परिसरात ट्रॅफिक आणि पार्किंगची थोडी अडचण होऊ शकते. त्यामुळे मंदिराने अधिकृत पार्किंगची स्पेस दिलेली आहे, तिथेच गाडी पार्क केलेली सर्वात उत्तम. मंदिर प्रांगणातून दिसतोय तो देवीचा मुख्य कळस. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई आमची कुलस्वामिनी आहे. आईच्या चरणी अर्पण करण्यासाठी ओटीचं साहित्य घेतलं, चपला स्टँडवर जमा केल्या आणि मंदिराच्या मुख्य रांगेत जाऊन उभे राहिलो. गर्दी टाळावी म्हणून आम्ही सकाळी 6:30लाच मंदिरात पोचलो. इथे येऊन बघतो तर काय, भली मोठी लांबच लांब रांग होती. कदाचित लॉंग विकेंड होता किंवा या सर्वांनी आमच्यासारखाच विचार केला असावा. मुख्य गाभाऱ्यात जाण्यापूर्वी समोरच दर्शन होतं ते भगवान व्यंकटेश बालाजींच्या अत्यंत मनमोहक मूर्तीचं. हे मंदिर काळ्या दगडात बांधलेलं असून त्यावर अतिशय सुंदर आणि बारकाईने केलेलं कोरीवकाम पाहायला मिळतं. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत करण्यात आली आहे, जी तिच्या मजबूत बांधकामासाठी आणि आकर्षक शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे मंदिराचा गाभारा आणि सभामंडप यांची रचना अशी करण्यात आली आहे की सूर्यकिरणं दरवर्षी शरद ऋतूच्या ठराविक दिवशी देवीच्या मूर्तीवर थेट पडतात. हा किरणोत्सव मंदिराच्या स्थापत्यकलेचा सर्वात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं. आपण आता दर्शन घेऊ शकता करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या मुख्य मूर्तीचं. ह्या मंडपात कुंकुमार्चन आणि अभिषेक सेवा भक्तांकरवी करण्यात येत आहे. मंदिर संस्थानातर्फे विविध धार्मिक सेवा भक्तांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचं बुकिंग तुम्ही ऑनलाईन किंवा मंदिरात ऑफलाईन पद्धतीने करू शकता. आत्ताच आम्ही आमचं दर्शन पूर्ण करून आलेलो आहोत. वाजलेत 9. तुम्ही मागे बघू शकता किती गर्दी आहे. आम्ही मुख्य दरवाजा किंवा पूर्व दरवाजातून आम्ही प्रवेश केला होता
सकाळी साधारणतः 7च्या सुमारास आम्ही लाईनमध्ये लागलो. असं वाटलं होतं पहिले की पाऊण तासात दर्शन होईल, पण नाही, भरपूरच गर्दी होती. 2 तास लागले आणि आत्ता आम्ही बाहेर आलेलो. तिथे बाहेर कुंकुमार्चन आणि महाअभिषेकाचीही सेवा केली जाते. तिथे आत्ता त्यांचं पूजा अर्चा चालू आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊन आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार. इथून आता आम्ही आमच्या हॉटेलवरती जाणार आहोत. हॉटेलमध्ये नाश्ता 7 ते 10 असतो. तिथून आम्ही ब्रेकफास्ट करू आणि बाकी जवळपासच्या मंदिराच्या देवदर्शनासाठीचा आजचा प्लॅन आहे. चला. हे आहे कार्तिक स्वामी मंदिर. मंदिराच्या प्रांगणामध्येच आहे. बाहेर काशी विश्वेश्वर आणि कार्तिक मंदिर हे बाजूला आहे. अष्टेकरांचं स्वरूप लक्ष्मी भोजनालय, त्याचे रिव्ह्यू फार चांगले आहेत, त्यामुळे आपण जेवून बघूया आता तिथे कसा अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करतो. त्यांची वेळ आहे रात्री 10:30 वाजेपर्यंत. ही होती इथली स्पेशल पुरणपोळी थाळी. थाळीत होतं पनीर भाजी, उसळ, वरण भात, आमटी, कोशिंबीर, चटणी, ताक, पोळी, मसाले भात आणि पुरणपोळी. जेवण अतिशय उत्कृष्ट आणि सात्विक होतं. इथली पुरणपोळी देवीच्या नैवेद्याला जाते आणि ती त्याच दर्जाची होती. कोल्हापुरात आलात तर या जागेला नक्की भेट द्या. आम्ही कोल्हापुरात थांबलो होतो हॉटेल क्युबिक इथे. हे कोल्हापूर एसटी डेपोच्या अगदी बाजूला होतं. समोर वटेश्वर महादेवाचं मंदिरही आहे. हा होता हॉटेलचा मेन एंट्रन्स. आत जाताच एक कॅफेटेरिया लागतो आणि तिथून पुढे मेन रिसेप्शन लॉबी. 2025 मध्ये सुरू झालेली ही एक नवीन आणि एकदम फ्रेश प्रॉपर्टी आहे. इथली लॉबी खूपच क्लासी डिझाईन केलेली आहे. इथे चेक इन करण्याची वेळ दुपारी 1 आणि चेकआउट सकाळी 11 वाजताचा आहे. आता वळूया आपल्या मुख्य आकर्षणाकडे, म्हणजेच रूम टूर. आम्ही होतो इथल्या प्रीमियम रूममध्ये. बघा, रूममध्ये पाय ठेवताच एक वेगळाच कम्फर्ट जाणवतो. हा क्वीन साईज बेड, एकदम मऊ आणि आरामदायक गादी. प्रवास करून आल्यावर थकवा घालवण्यासाठी हे अतिशय परफेक्ट आहे. रूममध्ये तुम्हाला AC, वायफाय, LED TV, एक सेफ डिपॉझिट लॉकरही मिळतं. शिवाय गरम पाण्यासाठी इलेक्ट्रिक केटल आणि टी कॉफी मेकरसुद्धा दिलेला आहे. रूममध्ये लेटेस्ट स्मार्ट टच स्विचेस लावलेले होते. बाथरूमबद्दल सांगायचं तर ते अत्यंत हायजेनिक आणि मॉडर्न आहे. सर्व आवश्यक टॉवेल्स, ब्रँडेड टॉयलेटरीज इथे आधीपासूनच नीट ठेवलेले मिळतात. खिडकीतून बाहेर बघितलं की कोल्हापूर शहराचा एक सुंदर व्ह्यू मिळतो. कोल्हापूरची सकाळ आणि क्युबिक हॉटेलचा गरमागरम नाश्ता. प्रवास कितीही झाला असेल तरीही इथला ब्रेकफास्ट पाहून तुमची सकाळ एकदम फ्रेश होणार हे नक्की. फॅमिलीसोबत सकाळी एकत्र नाश्ता करायला ही जागा एकदम परफेक्ट आहे. इथे सर्व प्रकार उपलब्ध होते. महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन आणि कॉन्टिनेंटल. आमचा विचार कोल्हापुरातली एखादी मिसळ ट्राय करायचा होता, पण इथे सरप्राईज होतं. ते कोल्हापुरी मिसळ आणि कांदा भजीचं. आम्ही 2 दिवस या हॉटेलमध्ये राहिलो होतो, पण दुसऱ्या दिवशीचा नाश्ता हा खूपच टेस्टी होता. स्पेशली ही मिसळ आणि भजी. तर आता आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट केला आणि आम्ही आता निघालो नरसोबाच्या वाडीसाठी. पण सकाळचा चहा काही फार खास नव्हता. आमच्या सरकारांना चहा फार फक्कड लागतो. तर आम्ही काल आम्ही जिथे आलो होतो तिथेच सलगर अमृततुल्यमध्ये आलो. इथे चहा पिणार आणि मग आपल्या पुढच्या दिवसाची सुरुवात करणार. तर आता आम्ही निघणार आहोत नरसोबाच्या वाडीला. हे इथून साधारणतः 60 किलोमीटर दूर आहे. 1-1.5 तास लागतो. तर चला आता बाकीचं नरसोबाच्या वाडीला जाऊन भेटूया. अमृततुल्य, अप्रतिम, एकदम कडक चाय. सलगर अमृततुल्य. आम्ही तुम्हाला घेऊन आलोत एका अत्यंत पवित्र, जागृत आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्रावर, जे म्हणजेच
श्री क्षेत्र नृसिंहवाडी, ज्याला आपण नरसोबाची वाडी म्हणूनही ओळखतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पवित्र संगमावर वसलेलं हे स्थान दत्त भक्तांसाठी साक्षात भूवैकुंठ आहे. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत नृसिंहवाडी इथे. आता आम्ही नारळ, कापूर आणि अगरबत्ती घेतलेली आहे. चला दर्शनासाठी जाऊया. नरसोबाच्या वाडीला दत्त संप्रदायात फार मोठं स्थान आहे. श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जाणारे श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी यांनी या ठिकाणी तब्बल 12 वर्ष वास्तव्य केलं होतं. नवसाला पावणारे स्थान म्हणून या जागेची ख्याती आहे. ही जागा उपनयन म्हणजेच मुंजीसाठी फार प्रसिद्ध आहे. हे मंदिर अगदी कृष्णाकाठच्या घाटावरती बांधलेले आहे. पावसाळ्यात जेव्हा कृष्णा नदीला पूर येतो तेव्हा नदीचे पाणी थेट महाराजांच्या पादुकांवरती अभिषेक करतं, ज्याला दक्षिणाभिषेक म्हणतात. इथे देणगी ऑफिस काउंटर आहे, जिथे तुम्ही अभिषेक, अन्नदानासाठी देणगी देऊ शकता. सध्या सोय फार चांगली केलेली आहे. पूर्वी पाय भाजायचे, पण आता मंदिर प्रांगण या सगळ्या गोष्टी भरपूर चांगल्या झाल्या. लिंबूंज कार्यही तिथेच व्यवस्थित पद्धतीने केलं जातं. अर्ध्या तासात दर्शन झालं आणि आता आम्ही आपल्या पुढच्या मार्गाला निघालेलो. नरसोबाची वाडी हे बासुंदी, कंदी पेढे आणि करदंट या पदार्थांसाठी सुप्रसिद्ध आहे. तुम्ही जर इथे आलात तर बासुंदी आवर्जून ट्राय करा आणि कंदी पेढेही घरी घेऊन जाऊ शकता. आपल्या नरसोबाच्या वाडीचं दर्शन घेऊन आपण निघालेलो आहोत खिद्रापूर इथे. खिद्रापूर हे साधारणतः 17 किलोमीटर अंतरावरती आहे. हे कोपेश्वर नावाचं एक शिवलिंग आहे आणि हे 12व्या शतकातलं अतिशय कोरीव दगडातलं बांधकाम आहे. तर तिथे आपण आता चाललेलो आहोत. चला तर आपल्याबरोबर आपण तुम्हाला दर्शन घडवून देऊ. हे कुरुंदवाड तालुक्यामध्ये येतं आणि इथे तुम्ही बघू शकता दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा फक्त ऊसाची शेती आहे आणि मधून काळा रस्ता. अतिशय मोहक वातावरण आहे. अतिशय गरम, पण तरी आजूबाजूच्या परिसरातला हिरवळ बघून आनंद वाटतो. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात अगदी कर्नाटकच्या सीमेजवळ हे खिद्रापूर गाव आहे. हे मंदिर 7व्या ते 12व्या शतकाच्या दरम्यान शिलाहर आणि चालुक्य राजांच्या काळात बांधलं गेलं असं म्हटलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या मंदिराचं नाव कोपेश्वर असं का आहे? कोप म्हणजे राग. जेव्हा सतीदेवीने यज्ञकुंडात स्वतःला झोकून दिलं तेव्हा भगवान शिव अत्यंत कोपिष्ठ झाले. त्यांचा राग शांत करण्यासाठी विष्णू भगवान स्वतः इथे आले होते. शिवाला शांत करण्यासाठी बांधलेलं मंदिर म्हणून याला कोपेश्वर म्हणतात. आता आम्ही जिथे उभे आहोत हे या मंदिराचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे. याला म्हणतात स्वर्ग मंडप. वरती बघा, या मंडपाचं छत मध्यभागी पूर्णपणे उघडं आहे. या गोलाकार छताला तोलून धरण्यासाठी तब्बल 48 दगडी खांब उभे आहेत आणि प्रत्येक खांबावर एवढी बारीक कोरीव काम आहे की माणसाने हे हाताने कसं केलं यावर विश्वास बसत नाही. असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र अगदी डोक्यावर येतो तेव्हा त्याचं चांदणं थेट स्वर्गमंडपाच्या मध्यभागी पडतं. तो नजराणा स्वर्गासारखाच दिसतो. हा स्थापत्यकलेचा अद्भुत चमत्कार बघून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि निघालो थेट मुंबईच्या दिशेने. फार लांबचा पल्ला होता. प्रवासात प्रचंड भूक लागली होती. आम्ही थांबलो सातारा हायवेला हॉटेल मानसला. मी मागवली मटण थाळी आणि सरकारांनी पापलेट थाळी. हा आहे नुकताच उद्घाटन झालेला मिसिंग लिंक. फक्त 15 मिनिटात बोरघाटाची वळणं वाचवून लोणावळा लेकच्या खालून जाणारा आशिया खंडातील रुंद बोगद्यांचा आणि भव्य पुलाचा हायटेक रस्ता. हा आमचा कोल्हापूर ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.